तर आज खाल्लं शेतामध्ये मोहोळ आणि मोहोळ झाडत असताना झाला एक माझ्यासोबत विषय। राम राम मित्रांनो, सकाळी सकाळीच मी आणि माझे पप्पा मस्त निघालतात पेट्रोल पंपावर डिझेल आणण्यासाठी। डिझेल आणि पेट्रोलची खूप मोठी अडचण आता थोडीशी कमी झालेली आहे, त्यामुळे खूप सारे डिझेल आज आम्हाला भेटलं। मग काय घरी आल्याच मस्त ते डिझेल ट्रॅक्टर मध्ये टाकून घेतलं, कारण आज आम्हाला ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये जायचं होतं। डिझेल वगैरे टाकणं झाल्याच्या नंतर मी आणि माझा छोटा भाऊ मस्त निघालात बघा शेताकडे। मग आलात काट्यावर, कारण आम्हाला ट्रॅक्टरचा एमटी काटा करून घ्यायचा होता, कारण आज आपल्याला आपल्या शेतामधलं उसाचं बेन एक जणाला देऊन यायचं होतं। पोहोचलो बघा शेतामध्ये आलेल्याच त्या मामांनी मस्त कांड्या वगैरे तयार केलेल्या होत्या। कांड्या ट्रॅक्टर मध्ये भरून आपल्याला त्यांच्या शेतामध्ये नेऊन टाकायच्या होत्या। थोड्यातच मला दिसलं हे खूप मोठं मोहोळ। मग काय मित्रांनो, मोहोळ वगैरे दिसल्याच्या नंतर आपल्याला थोडा पण दम निघत नाही। मग काय त्याच मामांचा कोयता घेऊन मी मस्त लागलो बघा मोहोळ झाडायला। मोहोळ तर खूप मोठं होतं आणि त्याला मध पण खूप जास्त होता, त्यामुळे हळूहळू उसाची पाचट बाजूला सारत होतो, कारण त्या थोड्या पाचटीमुळे आपल्या संपूर्ण मोहोळाचा कांदा फुटून जाईल। तुम्ही म्हणताल माशी वगैरे चावली नाही का, तर मित्रांनो मला आजपर्यंत मोहोळाची माशी कधीच चावलेली नाही। झाडलेलं मोहोळ घेतला आणि मस्त शेताच्या बांधावर येऊन बसलो। त्या भावाला थोडंसं मोहोळ देऊन मी मस्त केलं आपलं मोहोळ खायला चालू। मित्रांनो, तुम्ही असं कधी शेतामध्ये मोहोळ खाल्लंय का? कमेंट करून मला नक्कीच सांगा। उसाच्या कांड्या भरणं झाल्याच्या नंतर त्या मस्त टाकून घेतल्या त्यांच्या शेतामध्ये आणि मी निघालो मस्त आमच्या शेताकडे। शेतामध्ये आल्यास तर उसाचं बेन वगैरे मस्त तोडून ठेवलेलं होतं। राहायला कोणी माणूस नसल्यामुळे मी निघालो मस्त झाडाच्या सावलीला बसायला। नंतर एका तासामध्ये सगळ्यांनी मिळून तो ऊस भरून घेतला आपल्या ट्रॉलीमध्ये आणि मी मस्त निघालो ते ऊस द्यायला। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।